नमस्कार मंडळी, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. माझे हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, 8 एप्रिल 2024 रोजी सूर्यग्रहण होणार आहे आणि या आधी मी एक व्हिडिओ केले असून त्यामध्ये त्या सूर्यग्रहण म्हणजे काय आणि त्याचे सर्वसाधारण परिणाम काय होत आहेत आणि हे जे मीन राशीमध्ये रेवती नक्षत्रात जे ग्रहण होत आहे त्याचे सर्वसाधारण परिणाम संपूर्णपणे काय होईल याविषयीचा आढावा घेणारा किंवा माहिती देणारा एक मी व्हिडिओ बनवला होता. आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात ह्या सर्व 12 राशींवरती काय परिणाम होतोय ते. तर मित्रांनो, मी जो पहिला व्हिडिओ बनवला होता सूर्यग्रहणाचा त्यावरती बऱ्याच जातकांनी, बऱ्याच मित्रांनी, बऱ्याच प्रेक्षकांनी मला फोन करून किंवा मेसेज करून विचारलं की नक्की याचं काय होणार आहे किंवा काय काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आताच्या परत व्हिडिओमध्ये सांगतो, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचे जे आपण भारतात दिसणाऱ्या ग्रहणाकरता जे वेधादी सूतक आदी नियम जे पाळतो, फॉलो करतो, ते काहीही फॉलो करायचे नाहीये. त्या कुठल्याच नियमाचं पालन करायचं नाहीये. फक्त वृद्ध स्त्री पुरुष आणि गरोदर स्त्रिया यांनी ग्रहण आहे म्हणून ज्या काळजी घेतली पाहिजे ती काळजी घ्यावी. बाकी कुणीही ग्रहणाचे नियम भारतामध्ये पाळू नयेत. आणि जे भारतीय परदेशात राहून हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी त्यांच्या त्या देशातल्या स्थानिक वेळेनुसार जे ग्रहणाचे नियम किंवा ग्रहणचे काय सांगितले असतील वेद वगैरे ते फॉलो करावेत, ते नियम पाळावेत त्या देशातच, भारतात नव्हे. पुन्हा परत एकदा आवाहन करतो, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे कसलेही नियम, वेदादी नियम पाळू नयेत. चला आता पाहूयात 12 राशीच्या जातकांना काय मिळणार आहे फलित ह्या ग्रहणाचं, सूर्यग्रहणाचं. मेष राशी, पहिली राशी मेष राशी. मेष राशीच्या व्यय स्थानातच मीन राशीत हे ग्रहण होत आहे. वर्षातील हे सगळ्यात पहिलंच सूर्यग्रहण आहे. ते मेष राशीच्या जातकांना, लक्षात ठेवा, ग्रहण घडतंय, ग्रहण म्हणजे काय तर काहीतरी लॉस होतो, कशाचा तरी लॉस आहे, कशाला काहीतरी ग्रसित केलं जातं. सूर्यग्रहण आहे आणि व्ययस्थान आहे, त्यामुळे व्ययस्थान, खर्च, हॉस्पिटलायझेशन किंवा तदनुसार व्ययस्थाने मुळातच एक प्रकारचं त्रिकस्थान मानलं जातं. तर त्या स्थानाचा जो काही व्यय होता त्याला ग्रहण लागणार आहे. त्यामुळे मेष राशी जातकांकरता हे ग्रहण तसं एक प्रकारे उपकारक ठरणार आहे. भाग्यवान ठरतील मी तर म्हणतो मेष राशी जातक. या काळात त्यांना कदाचित मोठा फायदा देखील होऊ शकेल. नोकरी करत असाल तर यश मिळेल. मुख्य म्हणजे काय की नुसता आर्थिक फायदा होणार नाहीये, परंतु आपण म्हणतो ना चढ उतार, एकदम सुपरफास्ट गतीने चढ उतार, आर्थिक चढ उतार होतील. म्हणजे झाला तर फायदा एकदम घसघशीत होईल आणि आलेला पैसा एकदम निघून पण जाईल. म्हणजे तुमच्या हातात पैसा टिकणार नाहीये, कारण हे ग्रहण होत आहे. त्यामध्ये जे ग्रह सापडलेत ह्या सूर्य शुक्र राहू बरोबरच्या युतीमध्ये आलेले आहेत व्ययस्थानामध्ये. त्यामुळे मेष राशी करता द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान, जोडीदाराचा स्थानाचा शुक्र, मालक शुक्र, रवी जो पंचमाचा मालक आहे तो व्ययस्थानामध्ये राहूने ग्रसित होणार आहे. त्यामुळं तुमचं 2, 5, 7 ही स्थानं आणि त्यांची कारकत्व ही प्रकारे ग्रहणाने दूषित होणार आहेत. त्यामुळे पैसा येईल आणि तो लगेच खर्च पण होईल किंवा जाण्याकरताच येणार आहे, असा आपण त्याचा अर्थ लावू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे तुम्हाला चॅलेंजेस येतील. आपण म्हणतो ना, वेगवेगळ्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. जर का व्यवस्थित तुम्ही विचारपूर्वक हे केलं नाही तर तुम्हाला काय म्हणतो त्याला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं ते सगळं करताना जे काही व्यवहार कराल, ज्या काही गोष्टी कराल, त्याची लिखापडी किंवा त्याचं पेपर वर्क किंवा त्याचं सगळं नीट करून ठेवावं. फक्त एक होणार आहे, मेष राशीच्या जातकांना तुमच्या ज्या काही मनातल्या शुभ इच्छा असतील त्या पूर्ण होण्याकरता मदत होणार आहे. वेळोवेळी अनपेक्षितपणे काही आर्थिक लाभ सुद्धा पदरात पडायची शक्यता आहे. आणि नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ सुद्धा बऱ्यापैकी अनुकूल मानली जाते मेष राशी जातकांना. या काळात तुमच्या करता तुमचा जो काही कामाचा धबडगा किंवा कामाचा लोड तो काय म्हणतो आपण त्याला ना, पटापट पूर्ण होण्यासारखा आहे. म्हणजे कामं वेळेत पूर्ण होतील तुमची. मग मगाशी मी म्हणालो तसं की पैसा जरी आला तरी बचत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हाला तो अगदी निग्रहाने पैसा काही बचत करावा लागेल किंवा कसा बचत होतोय हे बघावं लागेल. ओके. त्याचबरोबर मेष राशी जातकांकरता आणि जर का आपण काही म्हणायला गेलो, बघायला गेलो तर
एक प्रकारचं तुमच्याकरता हा कालावधी उपकारक आहे, योगकारक आहे, शुभकारक आहे आणि तुम्हाला मदत करणार आहे. तर तो तुम्ही जाणीवपूर्वक विचार करून किंवा थोरा मोठ्यांचा तज्ञांचा सल्ला घेऊन काही जर का ह्या काळाचा उपयोग करता आला तर ते करून घ्या. त्यानंतर पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या हे ग्रहण जे होत आहे ते वृषभ राशीच्या लाभस्थानात किंवा 11व्या स्थानी हे पार पडत आहे. वृषभ राशीच्या जातकांना सुद्धा तसं एका अर्थाने शुभ राहील हे ग्रहण, परंतु आर्थिक स्थिती मात्र तुमची पहिल्यापेक्षा चांगली झालेली असेल. तुमच्या जोडीदाराकडून देखील तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळायची शक्यता नाकारता येत नाहीये. फक्त या संपूर्ण कालावधीमध्ये वृषभ राशीच्या जातकांना आपण म्हणतो ना की विविध स्तोत्र किंवा विविध मार्गाने पैसा उपलब्ध होईल, पैसा कमवण्यात यशस्वी होऊ शकाल. वृषभ राशीचे जे जातक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये जर का ते काही प्रयत्न करत असेल तर त्यांना घवघवीत यश मिळेल असं दिसतंय. आता इलेक्शनचाच कालावधी, इलेक्शनचाच मोसम आहे, हंगाम आहे. तर वृषभ राशीचे जे कोणी जातक इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा चांगलं यश मिळायची शक्यता आहे. हा कालावधी जसा अनुकूल आहे तसा काही बाबतीत प्रतिकूल आहे. तुमच्या लाभस्थानात मोठे भाऊ बहीण यांच्या स्थानात हे कारकत्व लाभस्थानात येतं, तर मोठ्या भाऊ बहिणी बरोबर तब्येतीची जरा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमचे त्यांच्याबरोबरचे संबंध खराब होणार नाहीत हे तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते व्यवस्थित ठेवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळेल. नोकरदार आहेत त्यांची इच्छित ठिकाणी बदली व्हायची, जर का बदलीचा जॉब असेल तर इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते, बढती मिळू शकते. आणि वृषभ राशी जातकांना एक होणार आहे की जसं मेषेला सांगितलं की पैसा कमवाल तेवढाच खर्च होईल, पण वृषभ राशी जातकांना पैसे कमाई बरोबर बचत करण्याची देखील संधी मिळेल. आणि त्याचबरोबर काय होतं, राजकारणामध्ये यश मिळणार आहे. त्यामुळे जे कोणी वृषभ राशीचे जातक आहेत राजकारणी, त्यांनी राजकारणामध्ये निश्चितपणे प्रयत्न करून पाहावा. पुढची राशी तिसरी रास मिथुन राशी. मिथुन राशीच्या दशम स्थानात हे ग्रहण पार पडत आहे. आता जेव्हा दशम स्थान म्हणतो ते कर्मस्थान आहे. कर्मस्थानातनं लागणारं ग्रहण हे तुम्हाला एक प्रकारे संमिश्र फलित देणार आहे. सूर्यग्रहण संमिश्र फलित मिळणार आहे. म्हणजे संमिश्र फलित म्हणजे कशी की कामाच्या ठिकाणचा तुमचा थोडासा हे कमी होऊन जाईल. जो काही तुम्हाला त्रास होत होता किंवा आपण काय म्हणतो त्याला प्रेशर होतं, वर्क प्रेशर होतं, वर्कलोड होतं, ते कमी होईल. परंतु जर का तुम्ही कुठं गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, आर्थिक गुंतवणूक कुठं करण्याचा विचार करत असाल तर ती पूर्णपणे खबरदारी घेऊन विचार करून तज्ञांच्या योग्य त्या मार्गदर्शनाखालीच करावी. स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या इच्छेने कुठेही आंधळेपणाने उडी मारू नये. त्रास व्हायची शक्यता जास्त आहे. मिथुन राशी आहे ना, मुळातच ही बुधाची रास आहे आणि पैशाची ह्या संपूर्ण कालावधीमध्ये मिथुन राशी जातकांनी पैशांची देवाणघेवाण, वाहन चालवताना, कुणाशी संभाषण करताना, कुणाला ईमेल पाठवताना, फोन करताना, फोनवरती मेसेज करताना, सोशल मीडियात योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. योग्य ती काळजी त्यांनी घ्यायची आहे. कष्टाने कमवलेले पैसे जे आहेत ते आपले खर्च करताना सुद्धा तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. अन्यथा वाढलेला खर्च मिटवण्याकरता आणखीन कर्ज घेण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये कदाचित गैरसमज वाढतील, त्यामुळे वैवाहिक जीवनातला आनंद कमी होईल. तर तिथं वैवाहिक जीवनात काही गैरसमज होणार नाहीत, वाढणार नाहीत किंवा ते आणखीनच गैरसमज पसरवणार नाहीत, हे तुम्हाला बघावं लागेल. सूर्यग्रहणामुळे प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. तर ती प्रतिकार शक्ती तुमची रेजिस्टिव्ह पॉवर कशी इंटॅक्ट राहील, कशी वाढेल ही खबरदारी घ्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात शेवटी सर्व राशीच्या जातकांना काय सर्वसाधारण उपाय करायला पाहिजे ते पण सांगणार आहे. माझे हे पाहत राहा, व्हिडिओ पाहत राहा, संपूर्णपणे पाहत राहा. आता पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीच्या हे नवम स्थानातून ग्रहण पार पडत आहे. आता नवम स्थान हे आपल्या भाग्याचं स्थान आहे. आता सोमवती अमावस्या, सूर्यग्रहण, चार ग्रह एकाच राशीत, ज्यात हे तुमच्या नवम स्थानात आहे ते, त्यामुळं ह्याचा मिश्र परिणाम होणार आहे, पण ही मिश्र फलदायी असणार आहे हे कर्क राशी करता. या काही वेळेला परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर सुद्धा जाईल आणि काही वेळेला तुम्ही त्या परिस्थितीवरती नियंत्रण सुद्धा मिळवू शकाल असं होईल.
किंवा आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीच्या तुम्हाला अपेक्षा होत्या तर अपेक्षा भंग होणं किंवा नैराश्य हाती लागणं असं घडेल. नोकरदार व्यक्ती जे आहेत कर्क राशीच्या त्यांनी सावध राहूनच काम करावं. कुठलंही काम करायचंय म्हणून करू नये. सावध राहून काम पूर्ण समजून घेऊन मगच काम करावं. अन्यथा कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद होऊ शकतात किंवा तुमच्यावरती कसला ना कसला बालंट कामाच्या ठिकाणी येऊ शकतो. तर याची पूर्ण खबरदारी घ्यायची कर्क राशी जातकांनी. कार्यक्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर संघर्ष सुद्धा करावा लागेल. त्याची तयारी ठेवावी लागेल. किंवा आपण काय म्हणतो ना, कठोर संघर्ष करायचा ना तर स्किल सेट वाढवा. तुमच्या कामाच्या ज्या तुम्ही रेग्युलर काम करताय त्याच्यामध्ये आणखीन काय काय आपण म्हणतो ना आपले काय म्हणतो त्याला, आपले जे स्किल सेट आहेत ते स्किल सेट वाढवणं, नवीन काहीतरी शिकणं किंवा आपण जे काम करतो त्यामध्ये आणखीन चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल हे बघणं. यामुळे सुद्धा तुम्हाला जे अनावश्यक संघर्ष, वाद किंवा कठोर संघर्ष आहे त्याच्यावरती तुम्ही मात करू शकाल. भागीदारी जर का कर्क राशीचा जातक व्यवसाय करत असेल तर त्यांनी भागीदारीतल्या व्यवसायावर, व्यवहारावर काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे. सूर्यग्रहणाचा कालावधी आहे तो तुम्हाला सप्तमाचं तृतीय स्थान आहे, नवम स्थान, पराक्रम स्थान आहे, जोडीदाराचं आपला भागीदार जो आहे त्याचं पराक्रम स्थान आहे. त्यामुळं व्यवसाय जे असतील कर्क राशीचे त्यांनी त्यांच्या व्यावसायिक भागीदारावरती काटेकोरपणे लक्ष ठेवावं, व्यवहारावरती लक्ष ठेवावं, व्यापारात लक्ष ठेवावं. पैशाशी देणे घेण्याचे व्यवहार जपूनच करावेत, अन्यथा दगाफटका होऊ शकतो. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की काय परिणाम होणार आहे ह्या सूर्यग्रहणाचा. तर याचे उपाय काय, तर एक सर्वसाधारण उपाय सांगतो. ग्रहण हे सूर्याला लागणार आहे, त्यामुळं तांब्याचा लोटा तांब्या घेऊन त्यामध्ये जल घेऊन पाण्याने पूर्ण तांब्या भरून घ्यायचा. त्यात चिमूटभर किंवा कुंकू टाकायचं, अक्षता टाकायच्या, लाल फूल टाकायचं आणि त्याचं अर्ध्य पुढचे 30 दिवस सूर्याला द्या. सरसकट सगळे 12च्या 12 राशीचे जातक हा उपाय करू शकतात. गायत्री मंत्राची उपासना करा, गायत्री मंत्राचा जप करा आणि सूर्य गायत्री मंत्र येतो, तुम्हाला गुगल केला तर मिळेल किंवा मी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देता येतं का बघतो, हे दोन्ही का सूर्य गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र, तर त्याचा जितका जप करता येईल तितका करा. अतिशय उपकारक आणि सूर्यग्रहणाची जी काही अपाय होणार आहे तुम्हाला किंवा त्रास होणार आहे तर त्यातून सुटका होण्याकरता किंवा तो त्रासाची तीव्रता कमी होण्याकरता सूर्य गायत्री मंत्राची उपासना, गायत्री मंत्राची उपासना आणि सूर्याला अर्घ्य देण्याची जी पद्धत आहे आपली परंपरागत चालत आलेली पद्धत आहे ती निश्चितपणे उपकारक ठरेल. तर आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिजन देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.